विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा, सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी, महायुतीच्या रणनीतीला यश। भाजपनं 5ही उमेदवार निवडून आणले। पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय। पंकजा मुंडेंची अखेर विधान परिषदेत एंट्री, लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेत विजयाचा झेंडा फडकवला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार विजयी, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जेंचा विजयाचा गुलाल। मतदान करणाऱ्या 2 आमदारांचे अजितदादांनी मानले आभार। शिंदेंच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी, भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचा विजय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, पण काँग्रेसची 8 मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका। पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा। विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर मिलिंद नार्वेकरांचा विजय। शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, माझी 12 मतं मला मिळाली, काँग्रेसची मतं फुटली, जयंत पाटलांची माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कुणी कुणाला पाडायचं यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। आपण एकत्र यायलाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांची भेट घेताना संजय राऊतांचं वक्तव्य, पाटील आणि राऊतांचा संवाद कॅमेऱ्यात कैद। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपपत्र दाखल, आरोपी भावेश भिंडेसह 4 विरोधात एसआयटी कडून 3200 पानी आरोपपत्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। राधिका आणि अनंत अंबानींच्या शाही विवाह सोहळ्याला देश विदेशातल्या सेलिब्रिटींची मांदियाळी, वरातीमध्ये निक जोनससह प्रियंकाचे ठुमके। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध